हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 2 नोव्हेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. थॉट दॅट थ्राईव्ह या चॅनलवरच्या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. सकारात्मक जीवनशैली अंगी बाणवताना आपल्याला एक किल्ली आता मिळालेली आहे, ती म्हणजे सकारात्मक विचारांची किल्ली आपल्याकडे आहे. आपण आज विचारांच्या शास्त्रामधला पुढचा भाग बघणार आहोत. विचार केल्यावर नक्की असं काय घडतं ते आपण आज बघणार आहोत. आपण जेव्हा विचार करतो, तो विचार केल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये व्हायब्रेशन्स म्हणजे कंपन निर्माण होतात आणि आपल्या मज्जासंस्थेद्वारा ती जी कंपन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, ती आपल्या इंद्रियांद्वारे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरवली जातात आणि शरीरातच नव्हे तर शरीराच्या बाहेर ही जी व्हायब्रेशन्स आहेत ती वातावरणात दूरदूरपर्यंत पसरली जातात. आणि आता आपण बघणार आहोत की ही जेव्हा प्रक्रिया घडत असते तेव्हा काही सिद्धांत हे आपण आज इथे अभ्यासणार आहोत. सायन्सने असं प्रूव्ह केलं आहे की इथे लॉज ऑफ रेझोनन्स आणि लॉज ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. आपण विचार म्हणजे काय बघितलं. विचारांतूनच जेव्हा काही आंदोलनं निर्माण होतात, व्हायब्रेशन्स, कंपनं, त्यालाच आपण भावना असं म्हणतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये इमोशन्स म्हणतो. विचार, भावना आणि अनुभव म्हणजे आपल्याला आलेले अनुभव. जीवनात आपल्याला काही अनुभव येत असतात, प्लस असतील, मायनस असतील, कुठल्याही प्रकारचे असतील, पण अनुभव आलेले असतात. तर विचार, भावना आणि अनुभव यातून म्हणजे यातून एक फ्रिक्वेन्सी तयार होते आणि ती जी फ्रिक्वेन्सी असते ती व्हायब्रेशनची जी एक फ्रिक्वेन्सी असते ती वातावरणामधल्या विचार, भावना आणि त्यातून जी वातावरणामध्ये जी एक फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीची ते विचार ट्यून्ड होतात, म्हणजे त्या भावना ट्यून्ड होतात. आणि मग आपण असं म्हणतो की समविचारांची माणसं ही एकमेकांकडे आकर्षिली जातात. इथे लॉज ऑफ रेझोनन्स आणि लॉज ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. समविचारांची माणसं ही समविचारांची अट्रॅक्ट होतात आणि ज्यांचे विचार जुळत नाहीत ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाहीत. इथे लॉज ऑफ रेझोनन्स वर्क करतं. आपण अजून एक ह्याच्या पाठीमागचं एक शास्त्र बघणार आहोत आज. ते म्हणजे हा जो काय एक विचार आहे, तो विचार मनामध्ये किती काळ धरून ठेवला तर काय काय घडतं हे आज आपण बघणार आहोत. आता इथे आपण संस्कार म्हणजे काय बघूया. विचारांमधनं होणारी जी एक प्रक्रिया आहे, म्हणजे समजा बघा की एखादा विचार आपण रिपीटेडली करत गेलो तर त्याचा परिणाम म्हणून एक प्रतिक्रिया म्हणा किंवा एक कार्य असं एक शरीरांतर्गत होत असतं, मनाच्या अंतर्गतसुद्धा होत असतं आणि त्याच प्रक्रियेला आपण संस्कार असं म्हणतो. भले ते संस्कार कोणत्याही प्रकारचे असू देत, आपण त्याच्यात आत्ता शिरणार नाही आहोत. पण संस्कार म्हणजे काय हे आपण बघितलं तर आपण हा संस्कार कसा आपला बनत जातो ते पण आज बघणार आहोत. तर हा जो काय एक विचार आहे, तो विचार म्हणजे समजा कुठलाही विचार, भले तो सकारात्मक असू देत नाही तर नकारात्मक असू देत, आवश्यक असू देत, अनावश्यक असू दे, हा कोणत्याही प्रकारचा विचार आहे, तो जर का आपण 17 सेकंद आपल्या मनामध्ये धरून ठेवला तर तो म्हणजे त्या विचाराची आपल्याला जाणीव व्हायला लागते, अवेअरनेस व्हायला लागतो आणि
तोच विचार जर का आपण 68 सेकंद मनात धरून ठेवला तर त्या विचारांचं आपण स्वरूप बनायला लागतो. बघा हां, परत एकदा सांगते की एखादा विचार आपण मनात धरून ठेवला 17 सेकंद तर त्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. आणि हाच विचार आपण 68 सेकंद जर का मनात धरून ठेवला तर त्या विचारांचं आपण स्वरूप बनायला लागतो. आणि सेम विचार आपण 21 दिवस सलग केला, मनात धरून ठेवला, तर तो आपला संस्कार होतो. म्हणजेच ढोबळरित्या आपण त्याला आपला स्वभाव झाला आहे असं म्हणू शकतो संस्काराला. त्याला स्वभाव संस्कार असं सुद्धा आपण म्हणलं जातं, म्हणजे अशा ह्याला म्हणलं जातं किंवा आपण म्हणतो. तरी आपण नेहमी सकारात्मक विचार किती करायला पाहिजे, म्हणजे सकारात्मक विचारांची आपल्याला किती आवश्यकता आहे हे आपल्याला आज इथे कळलं असेल. कारण त्या विचारांमधून जी एक एनर्जी निर्माण आपल्या शरीरात होत असते, मनात निर्माण होत असते, ती एनर्जी त्या कोणते विचार तुम्ही करता त्याच्यावरती अवलंबून असते. कोणत्या प्रकारची एनर्जी ती कोणत्या प्रकारच्या विचारांवर अवलंबून असते. म्हणजे सकारात्मक विचारांची स्पंदनं जर का आपल्या शरीरामध्ये निर्माण झाली आणि तीच जर का वातावरणातल्या समविचारांशी म्हणजे सकारात्मक विचारांच्या व्यक्तींची ती जर का ट्यून झाली तर तिथून एक बाय प्रॉडक्ट म्हणून विचारांची माणसं एकत्र आल्यावर सकारात्मक एनर्जी निर्माण होते. आणि नकारात्मक विचारांच्या व्यक्ती जर का एकत्र आल्या म्हणजे नकारात्मक विचारांशी वातावरणाशी नकारात्मक विचारांशी जर का ते ट्यून झालं तर तिथे निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपण आता हे कायम लक्षात ठेवायचं आहे की आपण सकारात्मक विचारांची चावी आपल्याकडे कायम ठेवायची आहे. म्हणजे आपण कायम सकारात्मकच विचार करणार आहोत. आणि त्याच्या पाठीमागचं हे शास्त्र पण आपण बघितलं की किती सेकंद विचार केल्याने काय काय होतं. त्यामुळे आज आपण नेहमी आजपासून सकारात्मक विचारच करणार आहोत. कारण आपल्याला आनंदी व्हायचं आहे. फॉर एक्झाम्पल आज मी एक विचार टास्क देणार आहे. तो म्हणजे आज एक आपण पॉझिटिव्ह थॉट घेणार आहोत. तो म्हणजे मी आनंदी आहे. मी आनंदी आहे हे 17 सेकंद आपण मनात रुजवायचे, म्हणजे मनात विचार करायचा आहे. तोच विचार आपण 68 सेकंद करायचा आहे. म्हणजे तो आनंदी त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत आनंदाची ती आपल्याला आतून अंतर्बाह्य जाणवायला लागतील. आणि हाच विचार जर का आपण सलग 21 दिवस केला तर आपण नक्कीच आनंदी होतो. हे स्वतः मी अनुभव घेतलेला आहे. आपणही याचा अनुभव नक्की जरूर घ्यावा. आणि हाच आपल्याला जर का संस्कार कायम टिकवायचा असेल तर 21 दिवस नव्हे तर आपण हाच विचार म्हणजे असे सकारात्मक विचार आपण सलग 3 महिने करणार आहोत की जेणेकरून हा आपला संस्कार कायमच आपल्या स्मृतीमध्ये राहील, म्हणजे मेमरीमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टीम याचा विचार करणार आहोत. म्हणजेच थॉट, इमोशन्स, ॲटिट्यूड आणि मेमरी याचा आपण विचार करणार आहोत. आणि हे सगळं आपण आत्ता का करत आहोत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याला आता नकारात्मक विचारांमधून जे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होत आहेत ते आपल्याला होऊ द्यायचे नाही आहेत. त्यामुळे आपण कायम सकारात्मक विचार करणार आहोत. त्यामुळे आपण याचा अनुभव नक्कीच घेऊन बघा. काही पॉझिटिव्ह थॉट्स मी आज तुम्हाला देत आहे. ते खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, पण एक 4-5 एक्झाम्पल्स देते. मी आनंदी आहे, मी निरोगी आहे, मी सुदृढ आहे, मी बलवान आहे, मी शक्तिशाली आहे, मी शांत आहे, मी प्रेमळ आहे, मी श्रीमंत आहे. असे व अनेक सकारात्मक विचार आपण घेऊ शकता अभ्यासासाठी. आणि आजपासून आपण हा होमवर्क करणार आहोत. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद. आपल्याला हा जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना आपण हे व्हिडिओ शेअर करू शकता. सो
थँक्यू. धन्यवाद.